नमस्कार, शेगाव लाईव्हमध्ये स्वागत आहे. आपण पाहताय शेगाव लाईव्ह. जळगाव जामोद शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. दिवसाढवळ्या रस्त्यावरच 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची गंभीर घटना घडली आहे. ही घटना जळगाव जामोद शहरातील आदिवासी आश्रम शाळेजवळ समोरील रस्त्यावर घडली असून या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस स्टेशन येथे आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 29 डिसेंबर दुपारी 12 वाजेच्या सुमारास पीडित मुलगी कॉलेजकडे जात असताना अमोल गजानन वसतकर वय 28 राणा सुनगाव हा आरोपी मोटरसायकलवर तिच्याजवळ आला. आरोपीने पीडितेचा उजवा हात वाईट उद्देशाने पकडत माझ्या गाडीवर बस, तुला फिरून आणतो असे म्हणत तिचा विनयभंग केला. इतकेच नव्हे तर आरोपीने स्वतःचा मोबाईल फोन देण्याचाही प्रयत्न केल्याचे तक्रारी नमूद केल्या. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा क्रमांक 650/2025 नोंदवण्यात आला असून भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम 74, 75 आणि पोक्सो कायदा अंतर्गत कलम 8 व 12 लावण्यात आले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस निरीक्षक नितीन पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे करत आहेत. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे जळगाव जामोद शहरात मोठी खळबळ उडाली असून महिला व अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आरोपीवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे. ही बातमी कशी वाटली हे कॉमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.